हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 50वी गोष्ट आपण ऐकत आहोत श्री अवधदास बाबाजी यांची. त्याचा आता दुसरा भाग आपण ऐकूया. तो जो हट्टी युवक होता त्याने हट्टाने बाबांच्या थाळीतून प्रसाद घेऊन आपल्या तोंडामध्ये घातला. प्रसाद तोंडामध्ये गेल्याबरोबर तो युवक बेशुद्ध झाला आणि जमिनीवरती पडला. संध्याकाळची भागवत कथा समाप्त होईपर्यंत सुद्धा तो शुद्धीवर आलेला नव्हता. कथा समाप्त झाल्यानंतर बाबांच्या आज्ञेने सर्व महात्मा जमलेले जे होते वैष्णव ते त्याच्या भोवतीने बसले आणि त्यांनी नामसंकीर्तन सुरू केलं. नामसंकीर्तन सुरू होताच 5 मिनिटांनी त्यांनी डोळे आपले उघडले आणि तो इकडे तिकडे खुळ्यासारखा पाहू लागला. बराच वेळ तो असा भ्रमित झाल्यासारखाच बघत होता. मग तो उठून बसला आणि जरासं भानावर आल्यानंतर त्याने उठून अवधदास बाबाजींचे चरण पकडले. मग तो रडू लागला. रडत रडत तो म्हणाला, महाराज, मला तुम्ही क्षमा करा. मी तुमचा फार मोठा अपराध केलेला आहे, हे खरं. पण आता मी तुमचं खरं स्वरूप काय आहे हे जाणून घेतलंय, कळलंय मला ते. मी आता तुमचे हे चरण सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही कृपा करून मला आपल्या चरणाशी आश्रय द्या. मी जोपर्यंत जिवंत राहीन तोपर्यंत तुमच्या जवळ राहून तुमची सेवाच करीन आणि माझं जीवन धन्य करून घेईन. दया करा गुरुदेव, दया करा. बाबा खरोखरीच दयामय होते. त्यांनी या युवकाला क्षमा तर केलीच, शिवाय त्याला दीक्षाही दिली आणि त्याचा जन्मजन्मांतराचा भार सुद्धा स्वतःवरती घेतला. किती कृपाळू असतात पहा हे संत. ज्या युवकाने हट्टाने आपल्या ताटातला प्रसाद घेतला, आपल्या हाताला चावा घेतला, तरी सुद्धा त्याला बाबांनी क्षमा केली आणि त्याला आपल्याजवळ ठेवून घेऊन दीक्षा देऊन त्याचा जन्मजन्मीचा भारही घेतला. काही काळानंतर एका महात्म्याने या युवकाला विचारलं की तू बाबांच्या स्वरूपाबद्दल काय जाणून घेतलंस? तो युवक म्हणाला, बाबांचं उच्चिष्ट मी आपल्या तोंडामध्ये घातलं आणि मला एका दिव्य स्थानाचं दर्शन झालं. एक वनप्रांत होता आणि तिथे व्रजेंद्र नंदन श्रीकृष्णांच्या सह बाबांची दुपारच्या भोजनाची लीला चाललेली होती. बाबा आणि श्रीकृष्ण मध्यभागी बसले होते आणि बाकीचे सखागण त्यांच्या भोवतीने बसलेले होते. वातावरणामध्ये अगदी उन्मुक्त असं हास्य आणि बोलणं चाललेलं होतं आणि श्यामसुंदर आणि बाबा हे भोजन करता करता एकमेकांना स्वतःच्या हाताने भरवत होते आणि स्वतःही खात होते. अशा प्रकारचं दिव्य दर्शन झाल्यामुळं त्या युवकाला ते दिव्यत्व सहन झालं नाही. कारण ह्या दिव्य लीला आपल्यासारख्या सामान्य माणसांना सहन होत नाही तेवढं मानसिक सामर्थ्य आपलं नसतं. त्यामुळं तो बेशुद्ध पडला होता. खरोखर तो युवक त्याच्यानंतर कायम बाबांच्याकडे राहिला आणि बाबांना सोडून तो एक दिवसही गेला नाही कुठे. पण सगळेच शिष्य असे नसतात. काही शिष्य सद्गुरूंनी सांगितल्यानंतर सुद्धा आपल्या सद्गुरूंना न त्यांचं ऐकता सोडून जातात. एका बंगाली गृहस्थाने असंच केलं. एक बंगाली सज्जन गृहस्थ बाबांच्याकडे आले आणि त्यांच्याकडून दीक्षा आणि वेश घेऊन त्यांच्या आश्रमामध्ये राहू लागले. तो माणूस सज्जन होता, भक्ती पण होती त्याच्या मनामध्ये, पण त्याचा स्वभाव अत्यंत चंचल होता. त्यामुळे काही दिवसानंतर त्याला त्या एकाच आश्रमात राहायचा कंटाळा आला. म्हणून त्याने बाबांच्याकडे तीर्थयात्रेला जाण्याची, भ्रमण करण्याची परवानगी मागितली.
बाबांनी नको म्हणून सांगितलं. तरी सुद्धा एक दिवस आपलं सामान बांधून तो कुठेतरी जाण्याची तयारी करू लागला. ते पाहून बाबांनी विचारले, "कुठे चालला आहेस तू?" तो गृहस्थ म्हणाला, "काही नाही, थोडासा." आता तो गृहस्थ नव्हता, आता तो बाबांचा शिष्य होता. तर तो शिष्य म्हणाला, की "काही नाही, थोडंसं जरा फिरून येतो." तेव्हा बाबांनी त्याला सावधान करत म्हटलं, "गुरुच्या आज्ञेची अवहेलना करून माकडासारखं इकडं-तिकडं फिरत राहिल्याने काहीही मिळणार नाही बरं का." त्यावर तो युवक म्हणाला, "गुरु आज्ञेचंच तर इतके दिवस पालन करतोय. आता काय सगळ्या जन्मभर सगळे दिवस गुरु आज्ञेचंच पालन करत राहू?" असं म्हणत तो खरोखरीच त्या आश्रमातून निघूनही गेला. खूप दिवस झाले तरी तोही आला नाही आणि त्याची काही बातमीही कळली नाही. त्यामुळे बाबांना ह्या आपल्या शिष्याची काळजी वाटू लागली. त्याच्याच काळजीमध्ये असे एकदा आपल्या आश्रमाच्या अंगणामध्ये बाबा फिरत होते. तोंडाने नामस्मरण करत होते. तेवढ्यात एक माकडाचं लहानसं पिल्लू आलं आणि त्याने त्यांचे पाय पकडून त्यांना नमस्कार केला. एक दृष्टी त्या माकडाच्या पिल्लाकडे टाकल्याबरोबरच बाबांच्या लक्षात आलं, की हा आपला तोच शिष्य आहे, जो सावधानतेचा इशारा दिल्यानंतर सुद्धा आपली अवज्ञा करून आश्रमातून निघून गेला होता. वाटेमध्ये त्याचा मृत्यू झालेला होता आणि गुरु आज्ञेच्या अवहेलनेचं प्रायश्चित्त किंवा फळ म्हणून त्याला माकडाचा जन्म मिळालेला होता. तरी सुद्धा त्याच्या पूर्व सुकृतामुळे, भक्तीमुळे त्याला त्या भक्तीची आणि अपराधाची आठवण होती आणि म्हणूनच ते बिचारं पिल्लू बाबांना शोधत बाबांच्या आश्रमात आलेलं होतं. परमदयाळू बाबा म्हणाले, "बरं झालं तू इथं आलास ते. आता मात्र इथनं कुठेही जाऊ नकोस बरं का. आश्रमाच्या आसपास इथे जवळपासच राहा आणि दोन्ही वेळेला इथे प्रसाद खायला येत जा." त्याच वेळेला बाबांनी त्या माकडाच्या पिल्लाच्या गळ्यामध्ये कंठी बांधली आणि त्याचं नाव ठेवलं रामदास आणि सर्व आश्रमवासियांना त्याची प्रेमाने काळजी घ्यायला सांगितली. ते माकडाचं पिल्लू आश्रमात राहू लागलं. ते छतावर बसे किंवा इकडे-तिकडे आसपास असे किंवा झाडावर वगैरे बसे. आश्रमातल्या शेजारच्या बाहेरच्या झाडांवर. पण तिथून कुठेही जात नसे. प्रसादाची वेळ झाली, की बरोबर दोन्ही वेळेला तो अंगणामध्ये येई आणि त्याला पत्रावळीवरती प्रसाद दिला जाई. संध्याकाळी रोज बाबा जेव्हा श्रीमद भागवताची कथा ऐकत असत, तेव्हा तो छतावरून, झाडावरून उतरून येई आणि कठड्याजवळ बसून बाबांच्याकडे पाहत अगदी एकाग्रतेने लक्ष देऊन कथा ऐकत असे. सगळे त्याला रामदास म्हणून बोलवत असत. असेच काही दिवस गेले आणि मग ते माकडाचं पिल्लू 2-3 दिवस दिसलं नाही. बाबा म्हणाले, "अरे 2-3 दिवस झाले रामदास दिसला नाही. तुम्ही पण लोकांनी काही त्याची खबर घेतली नाही. बघा बरं कुठे आहे?" त्याच वेळेला शिष्य सगळीकडे शोधू लागले. एक शिष्य छतावर गेला आणि तिथे त्याला तो मरून पडलेला दिसला. बाबांना जेव्हा हे कळवलं, त्यावेळेला बाबा म्हणाले, की रामदास परम वैष्णव होता आणि वैष्णवांच्या प्रमाणेच त्याचा विधिवत संस्कार झाला पाहिजे. त्याप्रमाणे रामदासाचं शव खाली आणण्यात आलं आणि एखाद्या मनुष्याप्रमाणे त्याला विमानावरती बांधून, त्याला गळ्यात माळा वगैरे घालून, ते काय जे करायचं असेल ते करून, कीर्तनाच्या ध्वनीमध्ये कीर्तन करत त्याला यमुनेच्या तटावरती नेलं आणि समारंभाने यमुना नदीमध्ये त्याचा देह विसर्जित करण्यात आला. त्याच्यानंतर त्याच्या नावाने या आश्रमामध्ये एक भंडाराही घातला गेला आणि वैष्णवांनी त्या भंडाऱ्याचा महाप्रसाद ग्रहण केला. अशा प्रकारे त्या शिष्याचं दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा बाबांनी कल्याण केलं. त्याची नाव तडीपार लावली. श्री अवधदास बाबाजी यांना
एकदा राधा माधव यांचं अगदी वेगळ्याच स्वरूपामध्ये दर्शन झालं. त्यांना असं दिसलं की ते जो भागवताचा ग्रंथ पाठ करायचे नेहमी, त्या भागवताच्या ग्रंथाला हे राधा आणि कृष्ण परिक्रमा करत आहेत. ही गोष्ट त्यांनी एक दिवस भक्तश्रेष्ठ वयोवृद्ध श्री जगन्नाथदास भक्तमालीजी यांना सांगितलं. भक्तमाली हे वृंदावनातील एक विशिष्ट असे विभूती होते. त्यांची कीर्ती खूप होती तिथे. हे भक्तमालीजी श्री अवधदास बाबांच्या भक्तीचा महिमा नेहमी सगळ्यांना सांगत असत. श्रीमद भागवत हे श्रीकृष्णाचं दुसरं स्वरूप मानलं जातं हे सर्वांना माहीतच आहे. पण आपल्याच ह्या स्वरूपाची परिक्रमा श्रीकृष्ण का करत होते ही गोष्ट मात्र बाबांना कळली नव्हती. परिक्रमा ही आराधक आराध्य वस्तूची करत असतं. श्रीमद भागवतामध्ये अशी कोणची गोष्ट आहे की ज्यामुळे श्रीकृष्णांनी त्याला आपलं आराध्य मानलं असावे आणि परिक्रमा केली असावी, हे अवधदास बाबाजींना कळेना. त्याच्यावरती अवधदास बाबाजींना असा खुलासा मिळाला की श्रीमद भागवत हे केवळ श्रीकृष्णाचं स्वरूपच नाही, तर ते प्रत्यक्ष प्रेमाचं स्वरूप आहे. प्रेम हा भक्ताचंच नाही, तर भगवंताचं सुद्धा आराध्य आहे. भगवान प्रेमस्वरूप स्वतः आहेत आणि तरी सुद्धा त्यांना प्रेमाची भूक सदैव असते. आपल्या भक्तांचं प्रेम त्यांना अतिशय प्रिय असतं आणि म्हणून ते आपल्या प्रेमी भक्तांच्या सदा अधीन असतात. आणि म्हणूनच त्यांनी म्हणून ठेवले की अहम भक्त पराधीनः, असं म्हणून त्यांनी आपल्या पराधीनतेचा अगदी उद्गार काढून स्वीकार केलेला आहे. त्यांना जे सुख आपल्या भक्तांच्या प्रेमपूर्वक केलेल्या सेवा घेताना मिळतं, ते त्यांच्या स्वतःच्या स्वरूपानंदापेक्षा सुद्धा जास्त मोलाचं आहे त्यांना, किंवा ते आवडतं त्यांना, श्रेष्ठ वाटतं. श्रीमद भागवतामध्ये भक्तांबरोबर त्यांनी केलेल्या प्रेममयी लीलांचं वर्णन आहे. म्हणून श्रीमद भागवत हे एका प्रकारे आपल्या स्वरूपापेक्षाही त्यांना श्रेष्ठ वाटतं आणि म्हणून भागवत कथा ऐकण्यासाठी ते नेहमी आसुसलेले असतात. म्हणून ते म्हणतात की मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मेरे भक्त जहाँ मेरी लीला कथाओं का गान करते हैं वहाँ मैं जमकर बैठ जाता हूँ. बाकी संतांनी सुद्धा आपापल्या ग्रंथांमध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याला दुजोरा दिलेला आहे. म्हणूनच श्रद्धाळू श्रोत्यांच्या समोर सतत श्रीमद भागवताची कथा सांगणारे आणि श्रीमद भागवताची पूजा अर्चा करणारे असे जे अवधदास बाबाजी होते, त्यांना आपलं स्वतःचं असं परिक्रमा करतानाचं दर्शन देऊन जणू त्यांच्या भक्तीचं फळच त्यांच्या ओटीमध्ये या भगवंतांनी घातलेलं होतं. असेच दिवस जात होते. बाबांचं आता 110वं वर्ष चाललेलं होतं वयाचं. तरी सुद्धा श्रीमद भागवताचा पाठ आणि पूजा ही त्यांची अगदी विधिवत होत असे. श्रीमद भागवत वाचताना सर्वांना हे नेहमीच दिसे की ग्रंथ समोर ठेवलेला असे आणि ग्रंथाची पानंही बाबा पालटत असत, पण ग्रंथाकडे न पाहताच त्यांच्या मुखातून श्लोक झरझर वाहत असत. कारण त्यांना श्रीमद भागवताचे सगळे श्लोक पाठ तर होतेच, शिवाय कोणच्या किती नंबरच्या पानावरती कोणचा श्लोक आहे हे सुद्धा त्यांना अगदी पाठ होतं. सन 1937 मध्ये बाबा आजारी झाले. शरीर अतिशय दुर्बल झालं. त्यांना उठता फिरता येईना. प्रातर्विधीसाठी सुद्धा त्यांना लोकांना उचलून घेऊन जावं लागेल. फाल्गुन मास कृष्ण पक्ष द्वितीयेच्या दिवशी त्यांचं शरीर एकदम निश्चेष्ट पडलं आणि निस्पंद झालं.
म्हणून सेवकांनी अंतसमय आला आहे असं वाटून कीर्तन आणि भजन सुरू केलं. जसं त्या कीर्तनाचे पहिले शब्द श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद हे बाबांच्या कानावर पडले, त्याबरोबर अचानक नृत्याच्या आवेशामध्ये, नृत्याच्या मुद्रेमध्ये बाबा उठून उभे राहिले. सर्व सेवक भयभीत आणि अचंबित झाले आणि कीर्तन थांबवून त्यांनी बाबांना धरलं आणि हळूहळू सावधानतेने परत झोपवलं. मग कीर्तन केलं नाही. असाच थोडा वेळ गेला आणि बाबांची प्रकृती आणखीनच बिघडती आहे असं दिसल्यावर त्यांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे ज्ञानगुदडीची रज आणून ती जमिनीवरती पसरून त्याच्यावरती बाबांना झोपवलं. त्यावेळी सुद्धा त्यांचे ओठ हलत होते आणि अगदी मंद स्वरामध्ये ते श्रीमद भागवताचे श्लोक म्हणत होते. असाच वेळ गेला. बाबांचं श्लोक म्हणणं अखंड चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता अशा प्रकारे श्रीमद भागवताच्या श्लोकांचा अगदी मंद असा म्हणजे दुसऱ्यांना अगदी कान लावलं तरच ऐकायला येईल इतक्या हळू आवाजामध्ये सुद्धा पाठ त्यांचा चालू होता आणि असा पाठ करत करतच त्यांनी नित्यलीलामध्ये प्रवेश केला. हरी ओम.